नागपूरला घडली ह्याच्यात मोठं सगळं आश्चर्य आहे. कारण का माझ्या ह्याच्याप्रमाणे RSSचं जिथे हेडक्वार्टर्स आहेत आणि आम्ही सर्वांना एकत्र घेऊन जातो असा त्यांचा जो संदेश आहे, आपल्या शहरामध्ये तरी दंगल होणार नाही याची तेवढी ते दक्षता घेतील. पण दुर्दैवाने त्यांनी उभे केलेल्या ज्या संघटना आहेत ते त्यांच्या कंट्रोलमध्ये राहिल्यात की न राहिल्यात हे सांगता येत नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं केलं त्या पद्धतीने दंगल ही घडणारच होती असं एकंदरीत दिसतंय. औरंगजेबची मजार याचा रेप्लिका केला, त्याच्यावरती हिरवं चादर लिहिलं, त्याच्यावरती उर्दूमध्ये कुराणमधले काही विशेषण लिहिली असं, आणि त्याची असणारी 3:30 वाजता होळी करण्यात आली. जी पहिली रूमर आली ती हिरवं कापड जाळलं, म्हणजे सेंटिमेंटल करण्याचा प्रयत्न. त्याच्यानं काही झालं नाही म्हणून दुसरं हे त्या ठिकाणी रूमर स्प्रेड करण्यात आलं की कुराणमधली वाक्य लिहिली होती त्या असणाऱ्या मदारवरती चढणाऱ्या असणारी चादर जी आहे त्या चादरीला असणारा जाळला. तिथूनही रिॲक्शन आली नाही त्या ह्याच्यामध्ये. पण नंतर हळूहळू जे माझे कार्यकर्ते मला सांगत होते की वेगवेगळ्या ठिकाणातून कुराण जळाली अशा असणाऱ्या अफवा पसरायला लागल्या. तेव्हा काही मुस्लिम नेत्यांनी कमिशनरची 5:15 वाजता भेट घेतली आणि ही परिस्थिती आटोक्याच्या हात तुम्ही आणा अशी त्यांना विनंती केली. का नमाजीच्या म्हणजे रोजा सोडण्याची जी नमाज आहे तिचा वेळ चाललेला आहे आणि त्यावेळेस सगळेच जण एकत्र जमतात, तर ती गॉसिप व्हायला सुरुवात होईल. त्यांना तिकडनं असणारा कमिशनरने ऐकल्यासारखं केलं, पण त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं. स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यांनीसुद्धा त्यांचं तेच केलं, ऐकलं आणि त्यांना घरी जा म्हणून सांगितलं. दोन्ही ठिकाणी कारवाई झाल्या नाही. शेवटी नमाज संपली आणि दंगल उसळली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामध्ये दंगल उसळली हा जो सगळ्यात मोठा आहे तो कुराण जाळली ही जी अफवा होती, ही अफवा तिथे असताना काही पोलिसांनी थांबवण्याचा किंवा तिथे असणारं जे काही होळी करण्यात आली त्या औरंगजेबच्या मजरची त्याचं विवरण, त्याचं चित्रण, त्याचं सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं असतं तर मला वाटतं त्या ठिकाणी थांबलं असतं, मी त्या ठिकाणी म्हणतो. हा रमजानचा एक त्यांचा असणारा मुसलमानांचा ते पावित्र्य म्हणून मानतात. तेव्हा आपल्याच पावित्र्य मानणाऱ्या गोष्टींच्या विरोधात ते कारवाई करतील असं मला तरी ह्या महिन्यात वाटतं. उरलेल्या वेळेस करतील का तो होय, पण ह्या महिन्यात करतील का तर मी असं म्हणेन नाही. त्याच्यामुळे हे रूमर स्प्रेड आउट करणारे जे आहेत हे नॉन हिंदूज आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढचं लॉ अँड ऑर्डर त्यांना मेंटेन करायचं असेल तर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दुरुस्त केलं पाहिजे. सवा करामतला त्यांनी दगडफेक केली, त्यांच्यावर कारवाई करणार हे आश्वासन दिलं. अत्यंत स्वागतार्ह स्टेटमेंट आहे. पण ही परिस्थिती घडली का याच्यासाठी बजरंग दल आणि इतर जे जबाबदार आहेत हे सगळे घडवण्याच्या याच्यामध्ये त्यांच्या स्लोगन्स काय होत्या, त्यांनी काय काय वक्तव्य केलं होतं याची दखल मुख्यमंत्री घेणार आहेत की नाही. ॲक्शन व्हायची असेल तर दोन्ही साईडनी ॲक्शन झाली पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही, तिला 2 हात लागतात. त्याच्यामुळे अप्रिय गोष्ट जरी असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्र हे 1992 जे UP होतं ते महाराष्ट्र होऊ नये एवढी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. नाही तर औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरचे लोक
एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत. अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाही आहे. औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे. त्याच्यामुळे ही दुसरं अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार राहणार. ही तर विजडम राजकारणापेक्षा सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं, मी इंडियन आता म्हणणार नाही, सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं आहे की त्याला शांतता पाहिजे की त्याला दंगल पाहिजे. त्याला शांतता पाहिजे की स्वतःच्या घराला आग लागली पाहिजे, हे त्याला डिसाईड करायचं आहे. सर, तुम्ही या घटनेबाबत तुम्ही म्हटले की पोलिसांनी राजकारणाचे लोक त्यांचं ऐकायला बंद केलं पाहिजे आणि आपलं काम केलं पाहिजे. माझं राजकारणी लोकांकडे इन्फॉर्मेशन फार कमी येत असतात असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि फार कमी राजकारणी आहेत की जे स्वतःला अपडेट ठेवतात अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे फार कमी मानलं की आय एस जी ISIS संघटना होती तिचं नॉमिनक्लेचर त्यांनी बदललं. त्यांनी IS कथा केलेला आहे. त्यांचा मध्यंतरी युनायटेड नेशनचा रिपोर्ट होता. त्यांनी त्यांच्या टॅक्टिक्सही बदललेले आहेत आणि त्यांनी त्यांचे देशही बदललेले आहेत. त्यांच्या आता टार्गेटवरती भारत सुद्धा आलेला आहे, जे पूर्वी नव्हतं. आणि त्यांच्या टॅक्टिक्समध्ये नव्या टॅक्टिक्स आता त्यांनी ज्या एम्प्लॉय केलेल्या आहेत त्या नव्या टॅक्टिक्समध्ये आत्ताचा आपला असणारा जो सूफी मुसलमान जो आहे, जमाती इस्लामीच्या शब्दामध्ये जर मला बोलायचं असेल तर सूफी मुसलमान आणि नॉन सूफी मुसलमान. जमाती इस्लामी नॉन सूफी मुसलमानांचा प्रतिनिधित्व करते आणि सगळे सूफी मुसलमान हे नॉन सूफी मुसलमान कसे होतील असं त्या ठिकाणी जे बघतात. जुनी पद्धत सूफी मुसलमानांमध्ये चालत नव्हती. कदाचित ही नवीन मेथोडॉलॉजी त्यांनी जी आणलेली आहे ती सूफी मुसलमानांना अट्रॅक्टिव्ह होऊ शकते का, याचा मला वाटतं भारतीय संशोधन विभाग जे आहे ते भारतीय संशोधन विभागाने अजून त्याच्यावरती अभ्यास केला असं मला कुठंच अजून आढळलेलं नाही. ज्या अर्थी त्यांनी टार्गेट केलेलं आहे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण अशी मागणी करणं की औरंगजेबची मजार ते हटवा, ही मागणीकडे तुम्ही कसं बघताय? ते मी असं म्हणतोय, एकतर म्हणजे साताऱ्याचे आपले महाराज आहेत, माझी त्यांना नम्र विनंती आहे की ॲटलिस्ट तुम्ही तरी ही मागणी मागू नका. याचं कारण असं आहे की तुमच्या पूर्वजांनी काय केलं, त्याचा वचपा काढला, त्याच्या विरोधात लढले, काय केलं, तेव्हा ॲटलिस्ट साताऱ्याच्या महाराजांनी बोलू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. काय का ते ज्यावेळेस म्हणतात की ही मजर उचवा त्यावेळेस ते स्वतःच्या पूर्वजांना एका प्रकारे शिव्या घालतात असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामध्ये दुसरा जो भाग त्याच्यामधला तुम्ही मजार उचलून फेकून दिलीत, पण औरंगजेबचं 56 वर्षाचं राज्य आहे त्याचं काय करणार? तो इतिहास तर तुम्ही मिटू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मिळवताय काय? तुम्ही सिम्बॉलिकली सुद्धा तुम्ही काही मिळवत नाही आहात आणि कॉन्क्रिटायझेशनमध्ये तुम्ही काही मिळवत नाही आहात. फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचं कामकाज चाललंय तेवढंच आहे. बरं, कोणीतरी असणारा, आता माझं म्हणणं असं आहे की मी एकाला कोणाला तरी सांगणार आहे की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये
औरंगजेबकडून जेवढे जनरल्स आले लढण्यासाठी आणि प्रत्यक्षात अकबर एकदाच त्यांच्याबरोबर लढाईमध्ये उतरला होता आणि त्याच्या जेव्हा लक्षात आलं होतं की हा आपल्यापेक्षा शेर आहे, त्या औरंगजेब कधीच उतरला नाही डायरेक्ट लढाईमध्ये. त्यांनी नेहमी जनरल्सला पाठवते. कोण कोण जनरल्स आहेत ते मी हे करतो ना, नावच एकाला सांगतो की सगळ्या लढाया काढ, त्याचे जनरल्स कोण कोण आहेत ती सगळी असणार माहिती लिहा. हा प्रश्न एकदा मोक्ष लावून मोकळा होऊन जाऊ दे. So, what is your view on the incident happened yesterday in Nagpur, and what is your take? How do you see, and who should be held accountable? See, as far as the information that is given to me by my workers, is that about 3:30, round about 3:30, the effigy of the mazar, on which a green cloth was laid, was burnt. The first rumor was that the green mazar was burnt. There was no reaction. Then there was again a second rumor stating that on the mazar Quran Pak Nagme likhi were written on it. Even that did not rouse the religious feelings. Before the namaz could begin, 5:30 or so, 5:45, namaz could begin, a delegation went to the police commissioner, met him. It's not that he didn't meet, he met them, and they informed him that there is a rumor which is being spread. And before the namaz gets over, the police should react on it, and the rumor was that Quran was burnt. What they are saying that during the Ramzan month, no Muslim will dare to raise this kind of slogans. Therefore, take care of it. But they were just heard and sent back. They were asked to go to their local police station, so they went to their local police station. Even there they were heard and they were sent home. As soon as the namaz was over, you see what was happened. The violence has erupted. Had the police acted on these two reports which they had and made a statement that no Quran was burnt and no Nagme written green cloth was burnt, I think the situation would have been a totally different one. So you're saying the police should be held? I would not say held responsible. After all, they have to manage the show. So it's their judgment. It's a wrong judgment, I would say, on their part. But the CM should blame both sides. What CM is doing, CM is taking action against only one. That I will take action against those who have who are involved in stone throwing, burning, and destroying property. But what about the first part? Bajrang Dal. What were the slogans of the Bajrang Dal? What was the slogan while burning the mazar of Aurangzeb? That should also be notified to the people. So that what is missing from the CM statement should also be included in the CM statement if he wants the law and order to remain. It's up to him. But no, sir, after the incident, the politics have started, opposition or the ruling party, statements are being made from both the sides and blaming each other. See, this is a slow built-up of Hindu Raja against a Muslim Raja. And somehow or the other, after Sambhaji,
was brutally murdered. These are being clubbed together and use Aurangzeb as the platform for the next election. So Aurangzeb Mazhar is the next Ayodhya for 2026 parliamentary elections. Why do you say 2026 parliamentary elections? You have seen the controversy that is going on in the north versus south. Can the Prime Minister face the show? For following national policies, the South is saying we are being victimized. Now those states which feel being victimized, they don't have a plan, or neither this government is engaging them in any kind of a dialogue, or there is any way in which the bridge which has arisen due to demographic changes in population, how that can be bridged. There is no proposal with these people. And therefore, to avoid the whole thing, they will go in for election immediately. थैंक यू सो मच आपने अपना समय दिया। सर, नागपुर में जो हिंसा हुई कल, सबसे पहले आप जानते हैं क्या प्रतिक्रिया और आप किस तरह देखते हैं उस घटना को? मैं सुबह से मुख्यमंत्री का बयान सुन रहा था और अपने कार्यकर्ताओं ने भी मुझे फर्स्ट हैंड इंफॉर्मेशन जो है वो पेश की। 3-3:30 बजे से लेके 5 बजे तक अगर पुलिस कार्रवाई करती तो शायद मेरे ख्याल से ये मामला इतना नहीं बढ़ता। जो सरकार कह रही है कि घास का मजर बनाई थी और उस पर एक हरी रंग की चादर थी और उस हरी रंग पे चादर के ऊपर लिखा हुआ था कि जो मुसलमानों के कुरान में लिखा है वो लिखा हुआ था, ऐसी एक जानकारी है। उसको मेरे ख्याल से जलाया गया। तो एक मुसलमान का तबका जो है वो 5-5:30 बजे कमिश्नर से मिलने गया और कहा कि भी ऐसी ऐसी अफवाहें फैली है, आप इसको रोक दीजिए। पुलिस कमिश्नर ने उनको कोई तवज्जो नहीं दिया, उनकी सुनी भी नहीं और उनको भेज दिया। उन्होंने जाके फिर अपनी यहां की जो पुलिस स्टेशन है वहां पर इस बात को दोबारा दोहराया और उस बात को वहां पर दोहराने के बाद भी वहां पर उनकी कोई सुनवाई नहीं हुई। तब तक एक खबर वहां पर यह आई कि उसमें कुरान भी जला दिया और वहां से फिर मामला रमजान का है तो आप फिर जानना चाहिए कि क्या होगा, वो हो गया वहां पर। तो ये पुलिस की जो लापरवाही है कि जो आपको जानकारी देने आ रहा है, और वो भी मैं नाम बता सकता हूं कि जो गए थे वो अच्छे लोग हैं, नामी लोग हैं वहां के, वो की तो उनकी बात पुलिस अगर नहीं सुन रही है तो मैं समझता हूं कि सरकार की कहीं ना कहीं तो भी, और मुख्यमंत्री ने अपना स्टेटमेंट दुरुस्त करना चाहिए कि ये जो 2 घटना मैंने बताई है ये अगर गलत हो तो वो ये बताए कि उनके पास पुलिस मिलने गई या नहीं मिलने गई 5-5:15 बजे और 6-6:30 बजे दंगे के पहले। तो क्या आप भी साजिश की तरफ इशारा, प्री प्लान साजिश की तरफ इशारा कर रहे हैं कि ये भड़काया गया जानबूझकर और इसलिए दंगे हुए? ये देखिए, दिस इज स्पॉन्टेनियस, क्योंकि मजहर जलाने के बाद भड़काने की बात वहां पे चली थी। पहले चादर चढ़ाई, जला दी, नहीं हुआ, उसके बाद में फिर कुरान के पाक जो थे वो उस पे लिखे हुए थे उस पे दी,
उस पर भी भड़का नहीं हुआ, लेकिन दिखाई दे रहा था कि कोई ना कोई तो भी इसको भड़का रहा है। और रमजान के महीने में मुसलमान इन चीजों को भड़काएगा ऐसा मुझे नहीं लगता है। इसलिए ये भड़काने वाली कोई और चीजें है। और ये खबर जैसे उनको मिली वैसे वो बताने चले गए कि भाई आपको ये रोकना चाहिए, सब कुछ करना चाहिए। नहीं, उतने में मेरे ख्याल से 6 सवा 6 बजे कुरान जलाने की जो अफवाहें थी वो फैल गई और तुरंत मेरे ख्याल से वहां से नमाज के बाद जो है वो दंगा शुरुआत हुआ है। सर, आपने पुलिस की लापरवाही को यहाँ पर हाईलाइट किया है, पर इस पूरे मामले में राजनीति भी हो रही है, पक्ष विपक्ष बयान दे रहे हैं, एक दूसरे पे आरोप। बुरा हालत है, कहूंगा कि 34 पुलिस एक वक्त में इंजर्ड है। उन पुलिस के साथ में हूं, लेकिन मैं एडमिनिस्ट्रेशन नहीं, लेकिन पुलिस वालों से इतना कहूंगा कि राजनीति वालों की बात सुनना छोड़ दो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।